म्हणजे तुलसी आईला तुलसी देवीला तयार कसं केलंय बघा. हे कार्टून पण आहे, हे सगळं ते प्रॉपर पद्धतशीर केले. आणि ज्वेलरी पा 1 ग्रॅम गोल्डची ज्वेलरी घातली आज. ठीक आहे. आणि ती लग्नातली आपल्या, ती आमच्या लग्नातली आहे. अरे वा, ठीक आहे. तर मी आंघोळ करून येतो आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाईज. ठीक आहे. आणि तुळशीचं लग्न एन्जॉय करा. आणि तुम्हाला आमंत्रण आहे एकदमच लकी आहे आपले सबस्क्रायबर्स की त्यांना तुळशीचं लग्न आपल्या पाहायला भेटते, एन्जॉय करायला भेटत आहे. तर त्यांनी आपल्याला नाही बोलवलं पण आपण त्यांना बोलवू. तुम्ही या. नाश्ता आज पावभाजी. ठीक आहे. तर पावभाजी झाले खायची आहे. तुम्ही येऊ शकता, आपल्या आगमनापर्यंत राहील नक्कीच. ठीक आहे. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज. आणि जान्हवीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, भकाल्या झाला, आता आंघोळ करतो मी. तर गाईज आत्ता घेऊन आलो सामान आणि आज पाहतो तो मॅडम इकडं तयारीत लागली आहे मस्त. तुळशी विवाह. मी काय याच्यावरच राहू का. पावचं एक पॅकेट आणलं अजित काकाकडून. हे मटर, हे फुलं लावणं, रांगोळी, हे म्हणजे कोणी दुसरं जर असतं ना याच्या जागी तर खरंच कंटाळा आला असता. हो तेच, पूजा म्हणजे मांडली आहे. तुळशी बाग किती छान दिसत आहे. इथे दिवे लागणार आहे. जुगाड पा कोणता केला आहे. पिंप ठेवला आहे खाली. माझा ऑफिसचा टेबल आहे. असं जुगाड करत असते, काही जास्त अपेक्षा नाही ठेवायची. जास्त हायफाय कामं नाही करायचं. जे आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करायची लाईफ. ठीक आहे. तर असं आम्ही प्रत्येक सण एन्जॉय करतो आणि तुम्ही पण करायला पाहिजे. जास्त जे आहे ना त्याच्यात एन्जॉय करा, समजली. खूप खुश राहा. भाज्या कट करून ठेवल्या, कांदे वांदे लावून ठेवले. ठीक आहे. हो ना. काय म्हटलं. हो मिनी ब्लॉगमध्ये पण घेऊ. ठीक आहे. सगळं रेडी आहे. फक्त आता कुकरमध्ये टाकून शिट्टी करून पिट्टी करायची आता. तर फायनली लग्नाच्या जेवणाची तयारी झाली आहे. आणि मला बोलायला वेळ नव्हता आतापर्यंत, तर आता पण तो सगळ्या कामात बिझी होती आणि फायनली असं गेटअप केलेलं आहे. नाही बरोबर दिसतंय. आता बरोबर दिसतं. तर असं गेटअप केलेलं आहे आणि मी वेळेवर ब्लाऊज शिवलं. ब्लाऊज थोडं लूज झालं होतं तर मग पिना सेट्टे पिन्स अटकावून सगळं केलं आणि मॅनेज केलं. कारण मला आज हीच साडी घालायची होती. सगळ्या साड्या घातलेल्या असल्या की खूप बोर होतं एकच एक साडी घालायला. मी म्हटलं चलो आज काहीतरी नवीन घालू. आणि ही माझ्या काकूने मला वास्तुपूजनाला घेतली होती. जेव्हा घराचं वास्तू केलं होतं मी फ्लॅटचं तेव्हा दिलेली आहे. सो अशी आहे ही. यावर सिल्वर बुट्टा आहे आणि अशी पर्पल कलरची, याला प्लेन कलरचं ब्लाऊज होतं. हे मी नंतर आरामात त्याला छान व्यवस्थित करून घेईन, पण सध्या तरी तुम्ही तेवढं मॅनेज करा. तर चलो, आता मी तुम्हाला सांगितलंच जसं की तुम्हाला सांगितलं गौरवने की आज आम्ही बेत बनवला आहे पावभाजीचा. आणि गौरव खूप दिवसापासून म्हणतही होता मला की पावभाजी बनव. ओकेजन आलं. आज स्पेशल दिवस आहे, तुळशीचं लग्न आहे. तर म्हटलं चलो तुळशीच्या लग्नानिमित्त आपण पावभाजी बनवूया. म्हणून आता आज सगळं सामान आणलं आता वेळेवर जाऊन गौरवने आणि मी सगळी पूजेची तयारी केली. तर चलो आता मी बनवते पावभाजी. तर ब्लॉग एन्जॉय करा. इकडे मॅडमचा आपला शूट चालू आहे जो की, आणि आमच्या कुकरनी आज दांडी तुटली. गाईज जास्त दया येत असेल तर एक कुकर पाठवून द्या, गिफ्ट करू शकता तुम्ही. गरीब लोक आहे आम्ही. बर्थडे गिफ्ट देऊन द्या मला. उद्या मॅडमचा वाढदिवस आहे. मला प्रेस्टिजचं चालेल मला. चला कामीला गावल्या. इकडे शूट चालू आहे. 2-2 म्हणजे माझं या मोबाईलने तर ब्लॉग म्हणजे काय, अरे कहना क्या चाहते हो, काय शॉर्ट शूट करते आणि माझ्या मोबाईलनी मी ब्लॉग शूट करून राहिलो आहे. मॅडम आपल्या मगापासूनचा रेडी आहे पण मी काही रेडी झालो नाही अजूनपर्यंत. मी पटकन फ्रेश होतो आणि ठीक आहे मी तयारी करतो तोपर्यंत मग बोलतो काही. A few moments later. हां तिकडे त्या साईड
व्हिडिओ घेतले शॉर्ट मध्ये. तो बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं, नाहीतर आतापर्यंत बँड बाजाभरात वाजली असती, लग्न झालंच अजूनपर्यंत. पण थोडं लेट झालं. पाहुणे यायचे अजून येऊन राहिले, रस्त्यात आहे म्हणते डिमांड जवळ. तर पाहुणे येत राहील तोपर्यंत आम्ही सुरू करून देतो. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इकडे तयारी चालू आहे, नवरदेवाची तयारी चालू आहे. तर बफे वगैरे सगळं रेडी आहे. पावभाजीचं देत आहे आज. बेत बनते, पुणेरी लोक बेत, काही बेत करत नाही. पावभाजी रेडी आहे इकडं खूपच्या. चला नवरदेव आला म्हणते मंडपात, थांबा. इकडे मजा करून राहिलो का पण भारी. आणि ही आहे नवरदेवाची बांसुरी. नवरदेव फायनली बसलेला आहे तिथे आणि गैया माता बी बैठ गई. आता आपल्याला तुखरा काय म्हणतो त्याला, कोणता म्हणतो तुम्ही त्याला, नाव विसरते मी याचं. तर मॅडम सांगा आम्हाला हे काय चालू आहे इथे. शालिग्राम. शालिग्रामचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. शालिग्राम सोबत तुळशीचा विवाह होतो. अच्छा, शालिग्राम म्हणजेच काय आहे तर बघून घ्या व्हिडिओ. शालिग्राम तुम्ही चेक करू शकता इंटरनेटवर काय असते आणि शालिग्रामचं कोणतं महत्त्व असतं. पण छान चंदन आणि त्याचा टिक्का लावून घेणार आहे. हो, कोणती कोणती काढायची. कृष्णाची काढली का, कृष्णाची आणखी तुळशीची. श्रीकृष्ण वाळू आरती मंदन गोपाळा. वाळू आरती मंदन गोपाळा. आरती वारे वा पाहुणे, लग्न आहे अजूनपर्यंत अक्षिता वेळेवर चालू आहे. सगळं वेळेवरच करायला असते. आपलं हे तुळशीचं लग्न आहे, घरचं लग्न असतं तर ते आधी. अक्षिता अजूनपर्यंत वेळेवर चालू आहे. अजून काही बाकी आहे मॅडम तुमचं. बस झालं आहे सगळं. अक्षिता जर बाकी असेल अजून तर घेऊन घ्या. अजून काही बाकी असेल तर इकडे कुकर रेडी आहे, बफे वफे रेडी आहे. तरी लग्न सुरुवात झाली आहे. ऐका स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो
शरणं विनायकमहं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदम्. A few moments later. तर आता आरती झालेली आहे आणि कापूर घ्यायचा आहे. 1 मिनिट. ओके, तेच द्या प्रसाद. लाया फुटाण्याचं पण ठेवताय प्लेटमध्येच ठेवून दे ना. फराळची ते वर आहे. लायाचं पण ठेव आणि त्याचा पण ठेव, कारण मान असतो ना लायांचा. तर आत्ताच आरती झाली, मंगलाष्टक झालं, तुळशी विवाह झाला संपन्न. आणि आता माझ्या म्हणजे प्रसाद वाटत आहे गौरव, म्हणजेच प्रसाद ठेवत आहे. आता वाटायला तर जाणार नाही, कारण ऑब्वियस उशीर झाला आम्हालाच आरतीला. बस होते मला ते नको. बत्ताशी तशी आपण खातो. चलो, विवाह संपन्न झालेला आहे गाईज. तर थोडे व्हिडिओ वगैरे शूट करून घेते आणि मग पावभाजीचा पार्ट जो काही राहिलेला आहे तो करायचा. तर ते सगळं करून घेते आणि मग बोलते. आता पाहुणे बसले आहे, त्यासाठी पावभाजी करायची. आता या पोट्टीचे अजूनही फोटो व्हिडिओज व्हायचेच आहे. इकडं आपला स्मॅश करून प्युअर पावभाजी जशी भाजी राहते तशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे मी स्मॅच केलं आहे आत्ता. ब्लॉग घेतला, सगळे काढायचे आहे मला. ते वेळ लागेल थोडासा. पहिले आपण ते पावभाजी करून टाकू. ते सगळे आता पाहा लागते मला. ते 2 मिनटं थांबून जा सध्यास, नाही तर तू करते का तोपर्यंत मी बनवू का. इकडे ते पाव गरम. इकडं फायनली भाजी तयार झाली आहे, घरचं ओरिजिनल तूप. आणि इकडं सांबार टाकून पाव गरम झाली आहे. इकडं कांदा कट आहे मस्तपैकी झणझणीत. A few inches later. तर फायनली गाईज अशी आमची झालेली आहे पावभाजी. कशी झाली आहे? मस्त. तू सांग आता. मला थोडा मसाला आहे ना, माझं तोंड मातीसारखं लागत आहे. पावभाजीचं परफेक्ट व्हायच्या विषयी. मला कसं सर्दीमुळे काही आयडिया नाही आहे, बट तुला आवडली ना. 1 eternity later. तर गाईज आजचं आम्ही असं तुळशीचं लग्न केलं, संपन्न झालेलं आहे एकदम छान पद्धतीने. पाहुणे कोणीच नव्हते. पाहुणे ते तुमच्यासमोर तुम्ही पाहून राहिले. आपल्या चॅनलवरती 2200 लोक आहेत. सो तेवढे लोक आपल्या आज तुळशी विवाहाला अवेलेबल होते. तुम्ही लेट बघा ब्लॉग. आणि आजच्या दिवशी सबस्क्रायबर पण आपले 2222 झालेले आहे. ते पण एक चांगली गोष्ट आहे. आय थिंक लक्की नंबर असू शकते. 2222 म्हणजे 222 4 वेळा 2 झालेला आहे. सो आय थिंक रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे आजचा दिवस किती लक्की ना. म्हणजे 4 दिवस चांगला आहे आणि उद्याचा दिवस त्याच्यापेक्षा चांगला आहे. उद्या काही स्पेशल लोकांचा स्पेशल दिवस आहे, जे चॅनलचे ओनर. तर गाईज माझ्या फोनची चार्जिंग आणि डेटा स्पेस फुल झाली आहे. सो आता घेतला आम्ही घरून. माझे डोळे सांगता मगाशी तेच विसरलो होतो. तर उद्या पण स्पेशल दिवस आहे. आम्ही उद्या पण चांगला सेलिब्रेट करू. ऑफिस झाल्यावर स्वामींच्या मंदिरात वगैरे जाऊ. आणि तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आवडला असेल तर लाईक करा, आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. चलो मिलते, बाय.